बाबासाहेब मला काय सांगू तुम्हाला मी कसं सांगू काय झालं बाबा? कोणत्या अंत करून सांगू मी बाबासाहेब जे काय झालं असेल ते मला सांगा कारण तुमच्या आधाराची काठी मी आहे तुमच्यावरती येणार प्रत्येक संकट मी माझ्यावरती घेईन आणि घेण्यास तयार आहे सांगा बाबासाहेब काय झालंय ते काय झालं बाबा? संकट घेण्यासारखं नाही बाळानो म्हणजे कालच तुमच्या मामाचा लखोटा माझ्या हातात पडलाय काय आणि तुमच्या मामाने सख्या मामानं तुमची स्वर्गवासी झाली आई तिच्या भावानं स्पष्ट मला लखोटा दिलाय काय झालंय भाऊजी माझा भाचा आणि मला भाची पाहिजे आहे ताबडतोब घेऊन या तुम्ही तिकडे गेल्यानंतर या बापाला तुम्ही विसरून जाल माझं प्रेम तुम्ही कधी कराल रे म्हणून मी बाबासाहेब फक्त शुल्लकच्या गोष्टीसाठी तुम्ही इतकं मनाला लावून घेतलात आमच्या मामाचा लकोटा आलाय की आम्हा दोघांना तिकडे पाठवा म्हणून मग हाच लकोटा परत पाठवा की मी त्यांना पाठवू शकत नाही हो आमची जाण्याची तयारी नाही तिकडं तुमच्या मनाला जर दुःख वाटत असेल तर तुम्हाला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही वचनात वांधील झालात मामाला वचन दिले की मी पाठवून देतो आणि दिलेलं तुम्ही वचन कधी मोडू शकणार नाही याची मला खात्री आहे ज्याप्रमाणे तुम्ही मामाला वचन दिलं त्याप्रमाणे मी तुम्हाला वचन देतोय कारण मी सुद्धा तुमच्याच पोटी जन्म घेतलाय दिलेल्या वचनाला जागणं माझंही काम आहे मामाकडे गेल्यानंतर फक्त 2 दिवस आम्ही मामाकडे राहू तिसऱ्या दिवशी आपल्या पवित्र पावलाची सेवा करण्यासाठी आम्ही परत येऊ आपल्या हातात असतं पण येणं आपल्या हातात नाही बाळा असं का बोलता तुम्ही बाबा असं बोलल्यानंतर आमच्या जीवाला काय वाटत असेल तुम्हाला अंदाज नाही का बाबा तुम्हाला सोडून आम्ही कधीच राहत नाही आपल्याला ताबडतोब गेलं पाहिजे तेही पायी चालत गेलं पाहिजे लखोट्या तिने उल्लेख केला तुम्हाला वाहन घेता येणार नाही घोडा हत्ती येणार नाही तुम्हाला माझ्याकडे चालत यावं लागेल काटा कुट्यातनं जंगलातून आपल्याला जावं लागेल बाबा अहो आता आपण चालत जायचं कसं बोलताय बाबा लखोटा त्यानं माझा वाचलाय इकडे अहो त्यासनी कशाला बोलतो लखोटा वाचलायस तू लखोटे मध्ये काय काय लिहिलं होतं 2च वाक्य लिहिली होती काय अर्धा किलो मटन 1 क्वार्टर अर्धा किलो मटन 1 क्वार्टर लिहिली होती आमच्या प्रसंग आलाय तुम्हाला काय आठवायला लागलाय लखोटा तू वाचलायस ना बाबूला चालता हो तिकडं आपल्याला ताबडतोब गेलं पाहिजे चला बाबा चला बाबासाहेब
दादा, काय सांगू तुला. बोलताय अरे राजवाडा सोडून मी कधी अंगणात आले नाही. चालून चालून माझ्या पायाला फोड राहिल्यात दादा. तानानं जीव कसा व्याकुळ झालाय माझा. नाही रे, इथून एक पाऊल सुद्धा मी टाकणार नाही रे. ताई, काय कर, पण मला पाणी आणून दे. मला माहित आहे तुझ्या आयुष्याचा प्रवास आतापर्यंत फक्त राज दरबार ते शाळा आणि शाळा ते राज दरबार या काठ्या खुट्याच्या मार्गात या जंगल पर्यंत कधीच तू आली नाहीस. मी बाबासाहेबांना विनंती करतोय, बाबासाहेब माझ्या ताईच्या आयुष्याचा प्रवास फक्त शाळा ते राज दरबार आहे, राज दरबार ते शाळा. पण आज तुम्ही दिलेल्या वचनासाठी या काट्या कुटातून अथंग जगनातून माझ्या ताईला चालावं लागते. तिच्या आयुष्यात कधी चालणं माहित नव्हतं, पण आज आपल्या दिलेल्या शब्दासाठी असणाऱ्या चैत्राच्या उन्हामध्ये माझ्या ताईच्या पायाला फोड आले. तानेनं त्याचा कंठ सुकलाय. आपल्याकडून आम्हाला काही नको, फक्त माझी विनंती आहे, या जगात पाणी भेटल न भेटल हा आपल्या दैव योगाचा भाग आहे. पण थोडा वेळ या ठिकाणी एखाद्या झाडाखाली विश्रांती घेऊया आणि राहिलेला प्रवास आपण नंतर पुढे करू. माझ्यासाठी नाही तर माझ्या लाडक्या बहिणीसाठी तरी. ठीक आहे बाळानो, तुम्हाला विश्रांतीची जागा परमेश्वरनं हीच निवडली असेल तर मी तरी काय करणार आहे. संचितात लिहिलेल्या गोष्टी कधी चुकत नाहीत. तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे का? घ्या, या ठिकाणी विश्रांती घ्या. तुमची विश्रांती झाली की आपण मार्गस्थ पुढचा मार्ग गाठू. मी मांडी घालून बसतो, मांडीवरती तुम्ही झोपा आणि तुमची विश्रांती झाली की आपण जाऊया. बाबासाहेब, बरेच दिवसानंतर आपल्या मांडीवरती झोपण्याचा योग येतोय, कारण आई गेल्यापासून आईची अंगाई काय असते कधी आम्ही ऐकली नव्हती. आज आपल्या मांडीवरती आम्हाला मोखा मिळालाय. धन्य झालो. आणि ठीक आहे, या सगळ्यामध्ये लक्ष दिलं. कलाकारची आवाज आणि पाणी पियाला नाही. शिपायाला सांगून 1-2 जग पाठवा कृपया प्लीज. झोपा. तुमचा पापी बाप कर्तव्य केलं तुम्हाला जन्म घालण्याचं सांभाळण्याचं, परंतु आज मी तुम्हाला काटा कुट्यातून वरातून फिरवतोय. मला माफ करा. वेदना नाही
नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कटीवर उभाय ठेवले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नाही कळला वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा बाळांनो
मी सरकारला वचन दिलं, दोघांच्याही रक्ताची समसेर घेऊन मला दाखवा या. वचन दिलं मी. राणी सरकार, मी माझ्या पोटच्या घोड्यांना ठार करणार. का तर मला तुम्ही वचनबद्ध केलं. नाही नाही नाही, ते पातक मी करणार नाही. ते पातक मी नाही करणार. माझ्या हातनं मी माझ्या मुलाला मारू. इथं त्याला झोपेत टाकून मी निघून जातो. तिकडे वाघाला खाऊ दे, सिंहाला खाऊ दे. माझ्या डोळ्याच्या पाठीमाग काय होईल ते होऊ दे. माझं तरी आयुष्य किती राहिलं. मी पाप करणार नाही. बाळानो, माफ करा. तुमच्या बापाला माफ करा. तुमच्या बापाला माफ करा. तुमच्या बापाला माफ करा रे. कुठे गेले बाबा? ताई, आपण तर बाबांच्या मांडीवरती झोपी गेलो होतो. मग या घनदाट जंगलात आपल्या दोघांना सोडून बाबा गेले तरी कुठं? दादा, ताई, आता काय करायचं? मला वाटतं आपल्यासाठी पाणी तर आणायला गेले नसतील. ताई ताई, असे एकट्याला टाकून नाहीच जाणार. बाबा! अहो, कुठे गेला तुम्ही बाबा? हो, हा जंगलात सोडून गेला.